आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार। सर्वे सर्व संघे सकाळ कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करत आहे। आपण आता पाहत आहे ख्रिस्त म्हणजे कोण। ख्रिस्त म्हणतात, मेशाया म्हणतात, मसिया म्हणतात। मसिया म्हणजे संकट काळी लोकांना सोडवण्यासाठी देवाचा अवतार। संपूर्ण धर्माचे लोक हे मानतात, हे विश्वास करतात। मसिया येणार, ख्रिस्त येणार आणि तो आम्हाला सुटकारा देणार। हो प्रिय बंधू बहिणींनो, तो ख्रिस्त कोण आहे? तो आमच्यासाठी काय करतो? बायबल असं म्हणते, 1 योहान 3 अध्याय 9-10 वचनामध्ये, फर्स्ट जॉन 3:9-10, देवाने आपलं एकलौत एक पुत्र येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवल्यामुळे प्रेम काय आहे हे प्रकट झालं। आज मानव प्रेम काय आहे याला जाणीव घेण्यासाठी देवाने स्वतःच्या मुलाला पाठवलं। कशासाठी माहितीये का? आज आमची देशाची लोक आपल्या मुलाला आपल्या जागी आणतात। मी आज खासदार आमदार आहे, माझा मुलगा पण व्हायला पाहिजे, मुलगी पण व्हायला पाहिजे। पण देवाने आपल्या मुलाला यासाठी नाही पाठवलं की संपूर्ण जग प्रेम काय याला ओळखून घ्यावं। देवाचे प्रेम काय? देवाने एवढं आमच्या प्रीती करून त्याने एकलौत एक पुत्र पाठवला। या जगाला राज करण्यासाठी नाही, तो राज करण्याचे दिवस आहे, पण संपूर्ण जगाच्या लोकांचा पापापासून त्यांना सुटकारा द्यावा। त्यांच्या पाप, त्यांच्या गुन्हा आपल्या अंगावर घ्यावा, त्यांच्या पापाचे दंड आपल्या अंगावर घ्यावा। रोमक्रंथपत्री 3:6-23 म्हणते, पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे। हो प्रिय बंधू बहिणींनो, येशूमुळे कसं प्रेम प्रकट झाला, म्हणजे आमच्या पापाचा दंड मरण आहे, पण येशू ख्रिस्ताने आपला जीव देऊन आम्हाला जीव दिला आणि सार्वकालिक जीवन देतो। हो प्रिय बंधू बहिणींनो, ईश्वर विश्वास ठेवा, तो ख्रिस्त आहे, तुमच्यासाठी पाठवला गेला। पवित्र देवापा धन्यवाद प्रभू। आज वचन ऐकण्यासाठी प्रार्थना करतो। देवाने येशू ख्रिस्ताला यासाठी पाठवला की प्रेम काय आहे, प्रेमाळू कसं राहायचं हे दाखवण्यासाठी देवाने आपल्या मुलाला पाठवलं आणि येशूने ते प्रेम प्रकट केला। वधस्तंभावर आमच्या सर्वांच्या पाप आपल्या अंगावर घेऊन आपला जीव देऊन त्यांनी प्रेमाचा प्रकट केला आणि मरून गाडल्यानंतर जिवंत उठला। आज पण जिवंत आहे, आज पण आपला प्रेम प्रकट करतो। आज वचन ऐकणार प्रत्येकाने देवाच्या प्रेमाला ओळखून घ्यावं आणि आपल्या पापापासून क्षमा मिळवून घ्यावं आणि येशू ख्रिस्ताला देव आपला तारणारा असा स्वीकार करावा। प्रत्येक जीवनामध्ये आशीर्वाद दे। येशूच्या नावाने सर्व रोग निघून जाऊ दे, आरोग्य, आशीर्वाद, शांती, समाधान भेटू दे। येशूच्या नावाने मागितो नायक प्रभू राजा, आमेन आमेन। गॉड ब्लेस यू। उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया। आमेन।